सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 169 भविष्यवाणी। एको देव एक धर्म एक निष्ठा परम तपः गुरो परतरम नान्यत नास्ति तत्वम गुरो परम। गुरुच एक देव होय, गुरुच एक धर्म होय, गुरुच एक निष्ठा, एकच श्रेष्ठ तपही, गुरुहून श्रेष्ठ काही नाही। गुरुपुढे महान कुठलेही तत्व नाही। आजच्या काळातील मतांच्या गलबल्यातून नानाविध उपदेशांच्या जंजाळातून सुटण्याचा एकच उपाय व तो म्हणजे गुरु। जगात एकी शांतता नांदण्यास एक देव, एक धर्म, एक निष्ठा, एक साधना, एक तपश्चर्या हवी। गुरु हेच आजच्या अनेक प्रश्नांचे उत्तर, दुसरे उत्तर नाही। विस्कळीत जगाला व खंडित व्यक्तित्वाला सावरून पूर्ण जग व अखंड व्यक्तित्व बनविण्यास गुरुतत्वच उपाय। गुरुहून श्रेष्ठ सामर्थ्यशाली कोणी नाही। बहुसंख्य सामान्य कोती मने आपोआपच सामर्थ्यशाली मनाकडे आकृष्ट होतात, हा नियम आहे। गुरुच्या प्रभावी मनस सामर्थ्याकडे यापुढे सारे दुबळे खिळखिळे झालेले जग ओढले जाणार हे निश्चितच। गुरु हा प्रत्येक युगात संभवतो। गुरु हा एकच एक असतो, अनेक गुरु नसतात। शिष्य वा गुरुपुत्रही एकच असतो, बाकीचे सारे भक्त। तेव्हा गुरुभक्ती योगाने आपोआपच भिन्नता, अनेकता, भेदभाव लय पावणार। गुरुभक्ती हाच यापुढे एक धर्म जगात होणार। गुरु एक म्हणून निष्ठा पण एकच राहील। सर्व नद्या समुद्राला मिळे तोच भिन्न, नंतर सर्व समुद्रच। तद्वत सर्व आचार्य, सर्व कच्चे गुरु हे प्रगट गुरुत सामावून जाणार। त्यांना वेगळे अस्तित्व, प्रभाव यापुढे उरणार नाही, यात शंका नको। एका गुरुभक्तीच्या झेंड्याखाली सर्व जग गोळा होणार, एक गुरुभक्तीचाच डांगोरा पेटला जाणार। हा श्लोक म्हणजे भविष्यवाणीच होय। खरा गुरु प्रगट झाला आहे, म्हणूनच श्री गुरुगीता ही कधी नव्हे ती प्रगट होत आहे, सामान्य जनापर्यंत जाऊन पोहोचते आहे। अति शुभ लक्षण आहे, मंगल प्रभात आहे। सुखी काळाची नांदी सुरू झाली आहे। सुखी जीवनाची नोबत म्हणजे श्री गुरुगीता। यशस्वी जीवनाची गाथा म्हणजे श्री गुरुगीता। श्री गुरुगीता सर्व गीतांचे सार सर्वस्व होय। सद्गुरुनाथ महाराज की जय।